नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. 14 जानेवारी वीर शिवरत्न जिवाजी महाले यांचा स्मृतिदिन. या स्मृतिदिनाचं औचित्य साधून मी आपणास वीर जिवा महाले यांची गोष्ट सांगत आहे. शिवरायांनी आपल्या अनेक वीर व निडर मावळ्यांच्या मदतीने प्रचंड मोठे हिंदवी स्वराज्य निर्माण केले. परंतु स्वराज्य निर्माण करताना अनेक असे मौल्यवान रत्न गमावे लागले. अनेक अशा वीर मर्द मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले आहे. त्यातच एक महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवरायांचे अंगरक्षक जिवाजी महाले यांची आहे. जिवाजी महाले हे एक वीर लढवय्ये होतेच, या व्यतिरिक्त ते श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षकही होते. होता जिवा म्हणून वाचला शिवा ही म्हण यांच्यावरूनच आहे. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा प्रतापगडावर अफजल खान यांच्याशी भेट घ्यायला गेले तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवले होते. या प्रसंगी जिवाजी महालाचे वय 25च्या घरात असावे असा कयास काढण्यात येतो. जिवा महालाचे मूळ गाव वाई तालुक्यातील कोंडवली बुद्रुक होय. जिवा महाले यांचे वडील हे शहाजी महाराजांच्या सेवेत होते. एका युद्ध प्रसंगात त्यांना त्यांचा पाय गमवावा लागला होता. जिवा महालांच्या रक्तातच शौर्य, पराक्रम आणि कुटुंबात स्वामीनिष्ठा होती. ज्याचे बाळकडू लहानपणापासूनच त्यांना मिळाले होते. जिवाजी महाले यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1965 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी कोंडवली, जिल्हा सातारा येथे संकपाळ कुटुंबात झाला. जिवाजींच्या आईवडिलांच्या निधनानंतर जिवाजी आणि त्यांच्या भावंडांचा सांभाळ देव महाले यांनी केला. तेव्हापासून त्यांचे आडनाव महाले पडले. बाळपणापासून त्या काळी आलेल्या धकाधकीच्या संकटातून लढायांच्या काळात मुलांना लढाईचे प्रशिक्षण दिले जायचे. जिवाजीसुद्धा साताऱ्याच्या तालिमीतील लाल मातीत मेहनत करणारा पठ्ठा होऊ लागला. जोर बैठका, तलवारबाजी, दांडपट्टा चालवणे याचे शिक्षण त्याला मिळाले होते. मातीत कुस्त्या खेळणे या प्रशिक्षणात तो चांगला पारंगत झाला. उंच उड्या मारण्यात तर तो निष्णात होता. उड्डाण मारल्यावर हवेतच शत्रूच्या शरीराचे 2 तुकडे करत असे. याशिवाय ते पहलवानीतही तरबेज होते. जिवाजी महाला यांचे वडील पैलवान होते. त्यांनी जिवाजी महाले यांना पैलवानीचे धडे दिले होते. जिवा महाल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली भेट उमरठ या गावी झाली होती. उमरठ हे तसे सुभेदार तानाजी यांचं गाव आहे. या गावात तानाजी रावांचा 4 चौकी वाडा होता. एकदा गावात जत्रा असल्याने कुस्तीचा कार्यक्रम होता. आजची कुस्ती लखू बेरड या नावाजलेल्या पैलवानाची होती. त्याच्या विरुद्ध लढणार होता भिकाजी ढेरे. ही कुस्ती पाहायला खुद्द शिवाजी महाराज येणार होते. त्यामुळे महाराजांना बघायला बरीच मंडळी देखील जमली होती. मैदान खचाखच भरलं होतं. सुरुवातीला या लहान मोठ्या कुस्त्यांना सुरुवात झाली. तेवढ्यात शिवाजी महाराजांचे अश्वदल मैदानात दाखल झाले. राजे आपल्या कृष्णा घोडीवरून खाली उतरले काय तो राजांचा रुबाब सर्व मैदानात राजांचा जयजयकार घुमू लागला. तानाजीराव राजांच्या स्वागतासाठी वाटेतच थांबले होते. महाराजांनी तानाजीरावांना आलिंगन दिले आणि तेवढ्यातच खबर आली की बाजी पालसकर यांच्या गावी नरभक्षी वाघाने हल्ला केला आहे. या वाघाशी झुंजताना लखू बेरड यांच्या पायाला जखम झाली असल्याने तो कुस्ती लढू शकत नव्हता. ही कुस्ती पाहायला शिवाजी महाराज आले होते. भिकाजी ढेरे यांच्याशी लढणार कोण म्हणून तानाजीराव यांनी सर्व मंडळींना आवाहन केले की या गावात असा कोण आहे का जो या भिकाजी ढेरे या पैलवानाशी 2 हात करेल. असेल तर सामोरे या. सर्व गाव शांत होतं. तेवढ्यात गर्दीतून एक डोलदार रांगडा गडी मैदानाच्या दिशेने येत होता. जमा झालेला जनसमुदाय त्याला रिंगणात जायला जागा करून देत होती. रिंगणात येऊन महाराजांना वंदन करून कुस्ती चालू झाली आणि या कुस्तीत या रांगड्या गड्याने भिकाजी ढेरे याला अत्यंत चपळाईने मात दिली. या कुस्तीत जिंकणाऱ्याला 10 शेर वजनाचा सोन्याचा कडं देण्यात आलं. तानाजीरावांनी शिवाजी महाराजांना या रांगड्या गड्याची जिवा महाले म्हणून ओळख करून दिली.
जीवा महाला कुस्तीत खेळण्यात, दांडपट्टा चालवण्यात तरबेज होता. शिवरायांना जेव्हा जिवाजी महालेविषयी समजले तेव्हा त्यांनी जिवाजीला खास सैन्यात दाखल करून घेतले. तर्णबांड, भरदार मान, जाड पल्लेदार मिशा, सरळ नाक, भले मोठे कपाळ आणि भेदक नजर पाहताच शत्रूलाही कापरे भरत होते. शरीराने वाघसिंह ज्याप्रमाणे भक्ष्य पकडण्यासाठी धावतात त्याप्रमाणे जीवा महाले अतिशय चपळ होता. महाराजांनाही आपल्या सैन्यात असेच मावळे हवे होते. त्यांनी जीवा महाले यांना आपल्या सैन्यात आपला अंगरक्षक म्हणून निवड केली. जेव्हा अफझल खान शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी आपल्यासोबत हजारो सैनिक घोडदळ पायदळ घेऊन महाराष्ट्रात दाखल झाला तेव्हा शिवराय रायगडावर होते. तेव्हा रायगड सोडून शिवरायांनी प्रतापगडावर जाण्याचा विचार केला, कारण प्रतापगड सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय योग्य किल्ला होता. प्रतापगड हा डोंगरी किल्ला असल्याने एकवेळी एकच व्यक्ती तेथे जाऊ शकत होती. आजूबाजूचा परिसरही संपूर्ण जंगलाने वेढलेला, त्यात हिंस्र पशु प्राणी, जंगली श्वापदांचा वापर असल्याने प्रतापगडावर जाणे खूपच अवघड होते. शिवाजी महाराज प्रतापगडावर पोचल्याचे वृत्त समजताच अफझल खान खूप चिडला. त्याने महाराष्ट्रातील अनेक हिंदू देवदेवतांची देवळे पाडण्यास सुरुवात केली. या कारणाने तरी शिवाजीराजे खाली येतील असा त्याचा कयास होता. पण शिवरायांना अफझल खानाची ही नीती माहीत होती. एवढे करूनही शिवराय खाली न आलेले पाहून त्याने सेवकामार्फत शिवाजी महाराजांना भेटण्याचा निरोप पाठवला. यात त्यांनी लिहिले, तुम्ही माझ्या मुलासारखे मला भेटण्यास या, आमचे किल्ले परत द्या, मी तुम्हाला बादशहाकडून जहागिरी देतो असा निरोप त्याने भेटपत्रात लिहिला. त्यावर शिवरायांनी त्यांना संदेश पाठवला की मला तुम्हाला भेटायची भीती वाटते, तुम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी या. असा संदेश अफझल खानला भेटताच अफझल खान खूपच खुश झाला. भेटीची तारीख आणि वेळ ठरली. भेट करारात हे ठरलं की शामियान्यात या दोघा व्यतिरिक्त त्यांचा वकील असेल. भेटीचा दिवस उजळला. अफझल खानाची भेट घेण्यासाठी महाराजांनी अंगात चिलखत घालून वरती अंगरखा चढवला. डोक्यात जिरेटोप घालून जीवा महाले व वकील यांच्यासोबत भेटीसाठी निघाले. महाराजांनी आपली काही माणसे सोबत घेऊन निघाले. सगळ्यांना कामे वाटून दिली. प्रतापगडाच्या पायथ्याशी सुंदर शामियाना उभारण्यात आला. अफझल खानाचे मनोराज्य चालू होते. महाराज गडाच्या पायऱ्या उतरत असताना थोड्या अंतरावर सय्यद बंडा उभा होता. जिवाजींनी सय्यद बंडाविषयीची माहिती महाराजांना दिली. महाराजांनी वकिलामार्फत निरोप पाठवून सय्यद बंडाला दूर करण्यास सांगितले. अफझल खान, त्याचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी शामियानातच होते. अफझल खानाने शिवरायांना दोन्ही हात हवेत पसरून आलिंगन दिले आणि ज्याची अपेक्षा होती तेच घडले. खानाने महाराजांची मान डाव्या कुशीत दाबून ठेवली आणि उजव्या हाताने कट्यारीने पाठीवर वार केला. अंगात चिलखत असल्याने कटार घसरत गेली. खानाला हे समजताच त्याने दुसरा हल्ला करण्याआधीच शिवरायांनी क्षणाचाही विलंब न लावता अस्तन्यात लपवलेला बिस्वा काढून खानाच्या पोटात खुपसला व वाघ नखांनी खानाचा कोथळा बाहेर काढला. खान ओरडला तसा शिवरायांवर खानाच्या वकिलाने हल्ला चढवला. शिवाजी महाराजांनी कृष्णाजी कुलकर्णी याचेही तलवारीने 2 तुकडे केले. इकडे बाहेर असलेला सय्यद बंडा गोंधळाचा आवाज ऐकून धावत आला आणि महाराजांवर हल्ला करणार इतक्यात जीवा महालेने अत्यंत चपळाईने सय्यद बंडाचा शमशेर असलेला हात वरच्यावर हवेत कापला व त्याला ठार केले. जीवा महालाच्या चपळाईने व स्वामिनिष्ठेने त्याने शिवाजी महाराजांचे जीव वाचवले. तेव्हापासूनच होता जीवा म्हणून वाचला शिवा हा वाक्यप्रचार रूढ झाला. जीवा महाले यांची समाधी रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी आंबवडे गावी वीर कान्होजी जेधे यांच्या समाधीस्थळाजवळ आहे. जीवा महाले यांनी शिवाजी महाराजांचे प्राण वाचवलेली ही घटना 300-350 वर्षापूर्वी घडलेली आहे. ज्या तऱ्हेने इतिहासाच्या पानांमध्ये प्रतापगड येथील अफझल खानाची आणि शिवरायांची भेट अजरामर झाली आहे, अगदी त्याच पद्धतीने या लढाईत जीवा महालांचे अद्वितीय शौर्य देखील सगळ्यांना स्मरणात कायमचे कोरल्या गेले आहे. ती आजही अजरामर आहे. धन्यवाद. माहिती कशी वाटली ती कमेंट्स करून कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक व शेअर करा.